4 जानेवारी 1994 आशाताईंच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस. आशाताईंचे पती प्रसिद्ध संगीतकार R.D. बर्मन यांनी जगाचा निरोप घेतला. यावेळी खचलेल्या आशाताईंच्या तोंडून शब्द फुटले, मी त्या खोलीत जाणार नाही, मी त्यांना गेलेलं पाहूच शकत नाही, मला त्यांना जिवंतच लक्षात ठेवायचंय. त्यानंतरचा दिवस आहे 12 एप्रिल 2026. आशाताईंनी जगाचा निरोप घेतला. संगीताचा भला मोठा खजिना आशाताई आपल्यासाठी सोडून गेल्याच, पण त्याचबरोबर R.D. बर्मन उर्फ पंचमदा आणि आशाताई यांची लव्ह स्टोरी सुद्धा अजरामर राहणार आहे. त्यामुळे आशाताई आणि R.D. बर्मन यांच्या याच लव्ह स्टोरी बद्दल जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. प्रेमाला वय नसतं, असंच काहीसं आशाताई आणि R.D. बर्मन यांच्यासोबत घडलं. आशा भोसले R.D. बर्मन यांच्यापेक्षा वयाने 6 वर्ष मोठ्या होत्या. देशातील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संगीत दिग्दर्शक R.D. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोक विसरले नाहीयेत. 300हून अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलंय. संगीताच्या दुनियेमध्ये एक वेगळीच ओळख पंचमदा यांनी निर्माण केली होती. R.D. बर्मन उर्फ पंचमदा हे वैयक्तिक आयुष्यात सुद्धा प्रचंड रोमॅन्टिक होते. लग्नाच्या बाबतीत आशाताई आणि पंचमदा यांची परिस्थिती सारखीच. दोघांचंही पहिलं लग्न बिनसलं, दोघांचेही घटस्फोट झाले होते. आता आशाताईंचं पहिलं लग्न नेमकं का बिनसलं याबद्दल थोडं बोलू. आशाताई यांचं पहिलं लग्न वयाच्या 17व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्यासोबत झालं. गणपत भोसले आशाताईंपेक्षा 16 वर्षांनी मोठे होते. यावेळी लता दीदींचे सेक्रेटरी म्हणून ते काम पाहायचे. आशाताईंनी त्यांच्यासोबत लग्न केल्यामुळे लता दीदी किंवा त्यांचं कुटुंब सुद्धा त्यांच्यावर नाराज होतं असं बोललं जातं. आता पुढे आशा भोसलेंना 3 मुलं झाली, पण याच वेळी पहिल्या पतीसोबत त्यांचा घटस्फोट झाला. जवळपास 11 वर्षाच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. आता 3 मुलांचा सांभाळ आशा भोसले यांनी एकट्यानेच केला. त्यानंतर आशा भोसलेंनी मागे वळून कधी पाहिलं नाही. एकाहून एक हिट गाणे त्यांनी दिले. यावेळी त्यांचं करिअर अत्यंत सुरळीत सुरू होतं. प्रसिद्ध संगीतकार आणि पंचमदा यांचे वडील S.D. बर्मन यांच्याकडे गाणी गात असताना R.D. बर्मन यांचाही वावर आशा भोसलेंच्या आजूबाजूला असायचा. पुढे S.D. बर्मन यांची प्रकृती बिघडत गेल्यानंतर अनेक गाणी R.D. बर्मनच करायचे. 1966 मधील तिसरी मंजिल या चित्रपटाला R.D. बर्मन यांनी संगीत दिलं होतं. या चित्रपटात आशा भोसलेंनी गायलेलं गाणं आजा आजा मैं हूं प्यार तेरा हे प्रचंड गाजलं. R.D. बर्मन यांनी आशा भोसलेंच्या आवाजाचा अचूक वापर करत त्यांच्याकडून कठीणातील कठीण गाणी सुद्धा गाऊन घेतली होती. आशाताईंनी एकदा पंचमदा यांना विचारलं देखील होतं, एवढी अवघड गाणी तुम्ही मलाच का देता? तेव्हा ही गाणी गाण्याची क्षमता फक्त तुमच्यात आहे असं यावेळी पंचमदा म्हणाले होते. पुढे पंचमदा यांना आशाताईंसोबत प्रेम झालं. त्यांनी लग्नासाठी आशाताईंना प्रपोज सुद्धा केलं. सुरुवातीला आशाताईंनी नकार दिला, पण पंचमदा कुठे हार मानणारे होते. शेवटी आशाताईंना हो म्हणावंच लागलं. 1980 ला दोघांचं लग्न झालं. त्यानंतर काही वर्षांनी हृदयविकाराने त्यांचं निधन झालं. आशाताईंसाठी हा फार मोठा झटका होता. पंचमदा यांचं पार्थिव पाहणार नाही असं त्यावेळी आशाताई म्हणाल्या होत्या. मी त्या खोलीत जाणार नाही, त्यांना गेलेलं मी पाहूच शकत नाही, मला त्यांना जिवंतच लक्षात ठेवायचंय असं यावेळी आशाताई म्हणाल्या होत्या. पंचमदा आणि आशाताई यांनी सोबत प्रचंड काम केलंय. पिया तू अब तू आजा, दम मारो दम ही पंचमदा यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आशाताईंनी गायली आहेत. त्यामुळे आशाताईंच्या निधनानंतर पंचमदा आणि त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा चर्चेत आली होती. तीच तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला आशाताईंचं कोणतं गाणं आवडतं हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.